अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये आज मुंबईमध्ये कमीत कमी 60% ही झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये मुंबई महानगरपालिका दत्तक वस्ती म्हणून वापरते आणि हे दत्तक वस्तीचे जे कामगार आहेत ते फक्त 2च तास काम करतात, बाकीच्या तासात ते निघून जातात। याचं कारण एवढंच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक वस्तीचे जे कामगार आहेत, आज मुंबई महानगरपालिका ही जगप्रसिद्ध महानगरपालिका, अख्ख्या हिंदुस्थानामध्ये 1 नंबर असणारी मुंबई महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे कामगार आहेत त्या कामगारांना फक्त 180 रुपये वेतन भेटतो दिवसाला, 180 वेतन। एवढी मोठी महानगरपालिका आणि महानगरपालिका एवढी मोठी असून पगार एकदम कमी देतोय आणि हा पगार कुठून काढायचा? तर झोपडपट्टीमध्ये जे साफसफाई करायला जातात ते कामगार प्रत्येक घरामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असं पगार घेतात। ही महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे। अध्यक्ष महोदय, या मिनिमम वेजेस जे आहे ते आपल्या केंद्र सरकारने कामगारांसाठी किमान वेतन कायदा सर्व कॉन्ट्रॅक्ट जे कामगार आहेत त्यांना किमान वेतन 700 ते 800 रुपये मिळाला पाहिजे। माझी आपल्याला विनंती आहे की ह्या कामगारांना त्याच पद्धतीने वेतन मिळालं पाहिजे। आज त्या कामगार गटर साफ करतात, शौचालय साफ करतात, ते कामगार घरोघरी जाऊन कचरा जमा करतात, तेच कामगार कुठे अर्जंट जर कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला साफसफाई करायचं असेल तर ते दत्तक वस्तीचे कामगारच बोलवतात आणि त्यांना काम करायला सांगतात। आज मुंबई महानगरपालिकेचा कामगार जो परमनंट आहे तो परमनंट कामगार कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये पगार घेतो आणि या दत्तक वस्तीच्या कामगारांना फक्त 180 रुपये पर डे देतात। माझी विनंती आहे आपल्याला की त्यांचं कमीत कमी वेतन वाढवायला पाहिजे, किमान वेतन प्रमाणे त्यांना वेतन मिळालं पाहिजे अशी माझी तुमच्याकडे इच्छा आहे। मंत्री महोदय उत्तर देणार। अध्यक्ष महोदय, जे मुंबईमध्ये 2001 ला जी दत्तक वस्ती योजना होती ती रद्द करून 2012 ही नवीन स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान म्हणून ही योजना आली। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 150 घरांचं एक युनिट केलं गेलं आणि त्या एका युनिटसाठी दर महिना सरकार 5400 रुपये आणि 600 रुपये प्रबोधनासाठी असे त्यांना 6000 रुपये देतात। आणि हे कसं आहे की ज्या स्वयंसेवी संस्था पुढे येतील आणि स्वतः की बाबा अशासकीय संस्था सगळ्या की ह्याच्यामध्ये काम करायला ज्या पुढे येतील, ज्यांना असं वाटतं की आपली वस्ती स्वच्छ राहायला पाहिजे, त्या वस्तीतल्या लोकसहभागातून ती योजना राबवावी अशी संकल्पना आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे आपण जे हे 6000 रुपये देतो आणि घरटी 20 रुपये गोळा करायचे आणि कमर्शियल असेल तर 50 रुपये असे गोळा करून त्याला जे काही 10-1 हजार रुपये मिळतील त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छता करण्यासाठीची उपकरणं खरेदी करायची त्या संस्थेने आणि त्या वस्तीमधले जे मेडिकल हे घेऊन चांगले जे आहेत लोक जे स्वतःहून वस्तीची स्वच्छता करायला पुढे येतात त्यांच्याकडनं ती स्वच्छता करून घ्यायची अशी ही योजना आहे अध्यक्ष महोदय। त्याच्यामुळे स्वयंसेवक असल्यामुळे ह्यांना कुठल्याही पद्धतीचं किमान वेतन कायदा लागू होत नाही अध्यक्ष महोदय, म्हणून आपल्याला तो देता येत नाही। चला त्याची माहिती घेऊन त्यांना उत्तर दिलं गेलं। चला शेवटचा प्रश्न घ्या। बोला 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 बोला। हे गरीब कामगार आहेत। एकतर गरीब कामगार आजकाल मिळत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांना व्यवसाय कोण करून देत नाही आणि हे गटारामध्ये हात घालून बिचारे काम करतात, घराघरातून कचरा जमा करतात आणि कचराचे बिलेट लावायचं काम महानगरपालिकेतून पोचवायचं काम करतात। मी अध्यक्ष महोदय तुकाराम कातेंशी सहमत आहे की ते बोलते ते बरोबर आहे की त्यांची पगार आहे तो वाढला पाहिजे। आजकाल बेसिक वेतन आपलं किती आहे ते बघा आणि त्यांना देणारा पगार किती आहे ते बघा। त्यांना पगार दिला साहेब ते काय करतात माहिती आहे, त्यांना पगार भेटत नाही, मग ते प्रत्येकाच्या घरी जातात 10 रुपये मागतात आणि काय काय लोक त्यांना भिकाऱ्यासारखे हाकलून सुद्धा लावतात। आता त्यांच्यावर दुसरी परिस्थिती उरली नाही म्हणून मी मंत्री महोदयांना सांगतोय हा मुंबईच्या विषयाच्यावर सखोल अभ्यास करा आपण आणि याच्यामध्ये यांना मानधन वाढून द्या आणि ज्या अध्यक्ष प्रश्न घ्या साटम साहेब जे बोलले एक मिनिट साटम साहेब माझा विषय
तुमच्यामध्ये मी नाही बोललो साठम साहेब, प्लीज. बोला, साठम माझ्याकडे साहेब बोला, बोलले माझ्याकडे ते बोला. जे काही अधिकारी, ऐका साहेब, जे काही अधिकारी ह्याच्यामध्ये भ्रष्ट असतील, कारण ते पेमेंट त्यांना करतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर, त्या संस्थेला, त्या अधिकाऱ्यांची चौकशी लावा. आणि पण ह्या कामगारांचं मात्र पेमेंट वाढवा. आणि ते जसे साठम साहेब बोलले, त्यांना दिवसातून 2-2 काय, मी तर सांगतो 3 वेळा कचरा उचलायला लावा. चला. म्हणजे मुंबईमध्ये कचरा होणार नाही, त्यामुळे प्रदूषण पण होणार नाही आणि मुंबई स्वच्छ सुद्धा दिसेल, सुंदर सुद्धा दिसेल. चला. हे जे घोषवाक्य ते पूर्ण मंत्री होईल. महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, एकतर मी मगाशी सांगितलं की स्वयंसेवकांचं जे सहाय्यक अनुदान आहे ते पण वाढवण्याची बाब ही मनपाच्या आत्ता विचाराधीन आहे. त्याच्यामध्ये आपण उपकरणं जे लागतात त्याचे पण आपण थोडेसे पैसे वाढवण्याचं पण विचाराधीन आहे. अमित साटमांचा जो मुद्दा होता त्यानुसार जी आहे ती माहिती घेऊन अध्यक्ष महोदय मी पटलावर ठेवेन. चला आता लक्षवेधी क्रमांक 4